नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात सगळीकडे वाळवणीचं सामान बनवलं जातं. तर त्याच सामानामध्ये आपण आज बनवणार आहोत बटाटा साबुदाणा पापड. तर त्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा कढईत टाकला आहे आणि याला चांगला हलका होईपर्यंत छान भाजून घेणार आहे. खूप लाल वगैरे नाही करायचा, तर छानसा असं गुलाबी भाजून घ्यायचा याला आणि गिरणीतनं बारीक दळून आणायचा. तुम्ही मिक्सरला दळत असाल तर तुम्ही मिक्सरला पण दळू शकतात आणि बारीक पिठीच्या गाडीने याला आपण गाळून घेऊ शकतो. आपल्या भाजलेल्या साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे. मी माझ्या मैत्रिणीच्या घरून घरघंटीतून दळून आणलेलं आहे हे. तर आता आपल्याला अर्धा किलो साबुदाण्याच्या पिठासाठी लागतात 2 किलो बटाटे. आता 2 किलो बटाटे आपल्याला छान कुकरला लावून द्यायचे आहे आणि याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बटाटे छान शिजून गेलेले आहे. आता आपण याची सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे. बटाट्यांची सर्व साल काढून घेतली आहे. तर आपण यांना बारीक किसणीने पण किसू शकतो, नाही तर पुरण दळाच्या गाणीने पण याला छान स्मॅश करू शकतो. आपल्याला याच्यात अजिबात गाठगुठळी नको आहे, त्यामुळे असं पण करू शकतो. तर मी सर्व बटाटे छान स्मॅश करून घेते. बटाटे आपले छान दळून झाले आहे, म्हणजे पुरणाच्या गाणीने आपण त्यांना छान चिकन करून घेतलं आहे. एका मोठ्या भांड्यात आपण हे सर्व काढून घ्यायचं आहे. मोठ्या परातीतच घ्यायचं म्हणजे आपल्याला ते छान रगडता येईल. आणि बटाट्याचं आहे हे पेस्ट केलेली आपण. आता यात आपण टाकणार आहोत अर्धा किलो साबुदाणा पीठ, म्हणजे आपण आता अर्ध टाकून देऊया. आता त्यात टाकायचं आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, टाकायचं आहे तिखट, एक 2 थोडा मोठा चमचा आहे 2 घातले आहे आणि अजून एक 3 असे 3 चमचे तिखट घालते. आणि जिरे पावडर फक्त अर्धा चमचा घालायची आहे, खूप जास्त नाही, नाहीतर पापड जळेल. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर हे उरलेलं साबुदाणा पीठ पण आपण सर्व टाकून द्यायचं आहे. म्हणजे 2 किलोला अर्धा किलो पीठ आपल्याला लागतंच. आणि हातानेच छान रगडून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झालेलं आहे, मस्तच एकजीव करून घेतलेला आहे. तर छान गोळा तयार होतो. तर आपण याला आता थोडंसं तेल लावूया. ते थोडंसं तेल लावायचं आहे. आणि हा गोळा आपण एका पिशवीला ठेवणार आहोत. साबुदाण्याच्या पिठाचीच पिशवी होती ही, मी त्यात कापून घेतली आणि हा गोळा आपण त्यात ठेवायचा आणि त्याला असं झाकून द्यायचा. आणि यातली थोडासा गोळा आपण काढणार आहोत. थोडासा गोळा घ्यायचा. हे मी आता एक दुसऱ्या ताटात ठेवून देते. आणि आता याला आपल्याला छान रगडून याची लाटी तयार करायची आहे. छान रगडून घ्यायचं आहे मस्त. आणि थोडंसं तेलाचं बोट लावून छोटे छोटे लाट्या करून घ्यायच्या आहे. अशा एक 8-8 10-10 आपण गोळा काढून रगडून अशा लाट्या करून घ्यायच्या. लाट्या आपण करून घेतल्या आहे, छोट्या छोट्याच लाट्या करायच्या आहेत. आणि मी हे पापडाचं मशीन घेते आहे आणि एक पिशवी कट केली आहे, दूध पिशवी. तिला थेंबर तेल लावून घ्यायचं. एक लाटी ठेवायची, दुसरी पिशवी त्यावर ठेवायची. वा, मस्त छान पापड तयार झाला आहे. याच मापाचा आपण पापड करायचा आहे बटाट्याचा. आता यांना आपण साडीवर वाळवून घेऊया. सर्व पापड वाळवून झाले आहेत, खूप सुंदर झाले आहेत आणि भरपूर पापड तयार झाले आहेत. आपले पापड सर्व वाळून गेलेले आहेत. मस्त 2 दिवस त्यांना छान ऊन दाखवलेलं आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. बटाटा साबुदाणा पापड आता तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला हा तळून पण दाखवते लगेच. तेल छान तापून गेलं आहे. आता आपण बटाटा साबुदाणा पापड तळून पाहूया. मस्त खूप छान फुलून आला आहे.
पापड खूप छान झाले आहेत आपले, जळतही नाही आहे, एकदम मस्त झालेले आहे. फुलला पण भरपूर. पापड आपला खूप छान झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तळून पण मस्त फुलला आणि अतिशय मऊसूत असा पापड झालेला आहे. एकदम मस्तच, खूपच छान. बटाटा साबुदाणा पापडची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.